याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरिषे जाणवणी हरिच झाले यारे यारे धरो हरि नाम तारो भवाचा सागरो भय नाही साधू संत गेले आनंदी राहिले साधू संत गेले आनंदी राहिले हरिनामे झाले कृत्य शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरिषे जाणवणी हरिच झाले एका जनार्दनी मांडिले दुकान एका जनार्दनी मांडिले दुकान देती मोलाविन सर्व वस्तू हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे विठ्ठल परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु सतुका ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि सद्गुरुं नमामि ओम नमो ज्ञानेश्वर
मी तो कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा मी दास एका जनार्दनी मी तुमचा दास माझी आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी कारणाशिवाय कार्य घडत नाही. थोडासा अल्पपरिहार द्यायचा म्हणजे एक दोन ठिकाणी आमची भजनं झाली. त्या ठिकाणी आपल्या रुपालीताई गणगे त्या एका म्हणून गेल्या होत्या की आमच्या इथे एक मंदिर बनणार आहे आणि त्या मंदिराच्या ज्या वेळेला जीर्णोद्धार होणार आहे, जीर्णोद्धार नाही म्हणता येईल कारण प्राण प्रतिष्ठे जीर्णोद्धार म्हणजे जे पहिलं मंदिर असतं आणि त्याचं ज्या टायमाला पूर्ण म्हणत त्याला जीर्णोद्धार हे प्राण प्रतिष्ठे. त्यासाठी तुम्हाला आम्ही बोलवणार पण कशासाठी नेमकं माहित नाही, पण बोलवलं डायरेक्ट आपल्याला गोंधळच घालायला बोलवलं. आम्ही गोंधळी आंबेचे गोंधळी आम्ही आमच्या साधू संतांना हा गोंधळ मान्य नव्हता. आपण याच गोंधळाला सगळा गोंधळ केलाय नाही का. आमचे साधू संत ज्या वाटेने गेले त्या वाटेवर जाण्यासाठी तो गोंधळ घातला, त्याला गोंधळ म्हटले. कुठल्या वाटेने गेले ते मुखी नाम आती मोक्ष ऐशी साक्ष बहुताची. त्याच्यामध्ये सगळ्यांनी गोंधळ घातला. शुक याज्ञ दत्त कपिल मुनी यांनी सर्वांनी तो गोंधळ घालता 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 ज्या तिथून आले होते तिथे परत गेले. तसं आपल्याला सुद्धा त्यांच्याप्रमाणे विचार करायचा की आपण आलो कुठून, आपण जाणार कुठे.
आणि तिथं ते करावे देवाचं चिंतन करून आम्हाला एक मिळत. आपण जर आपले एक चिंतन केलं तर तो गोंधळ सुद्धा आपल्याला ऐकायला येणार नाही. किती गोंधळ असेल. आता महाभारतामध्ये त्या काळात युद्ध चालू होतं त्यावेळेला 18 औषधी या असे गोंधळी होते. यापूर्वी एक पात्र निवडला कृष्णाने नाही का कोण जो आवाज ऐकतो तो. आता तुम्ही त्यावेळेला एकच अर्जुन होता पण आता तुम्ही सगळेच अर्जुन. कारण तुम्ही काय करता एवढा गोंधळ झाला तरी तुम्ही आवाज ऐकता. आज सिद्धेश्वर महादेव मंदिर यांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा आपण वेगळाच निवडला होता. त्यावेळेला मी पूर्ण पत्रिका पूर्ण वाचली होती. पत्रिका वाचली त्याच्यावर सिद्धेश्वर महादेव मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा. पंडितांची आमची चर्चा झाली. म्हटलं सिद्धेश्वर म्हणजे ईश्वर कसा आहे सिद्ध आहे. कसा आहे सिद्ध आहे. पण ईश्वर जरी सिद्ध असला तरी आपल्याला सिद्ध करता येत नाही. जीवाला भगवंत जरी सिद्ध असला तरी आपल्या जीवाला या जीवाला सिद्ध करता येत नाही. ईश्वर कसा आहे बरोबर का ते फोडवा. सिद्धेश्वर ईश्वर कसा आहे सिद्ध आहे पण जीवाला सिद्ध करता येत नाही. पण त्यांना कुणाकडे जावं लागेल. हरे प्राप्ती सेवो पाय जावे हरी हरी हरी. काय करावं लागणार थोडस लक्ष करून ऐका. देव कसा आहे भगवंत कसा आहे सिद्ध आहे. आपल्याला काय शोधायची गरज लागणार नाही.
पण आपण काय करतो, आपण उलट करतो. ज्याला शोधायला पाहिजे त्याला शोधत नाही, नको ते शोधतो. आपण शोधायला कोणाला पाहिजे हे पण गेलं. आपण कोणाला शोधलं पाहिजे, देवाला का संतांना? आपण शोधतो कोणाला? बरं आता संतांना शोधतो का? आपण आजकाल संतांना शोधत नाही, आपण बुवांना शोधतो. अरे प्राप्तीशी आणि धरावे बुवांचे पाय. कधी वेळ असणार, वेळच बसणार नाही आणि वेळ बसणारच नाही. आणि हा वेळ बसवण्यासाठी आमच्या साधू संतांना पुन्हा 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 काय करावं लागतं? काय करावं लागतं? अवतार तुम्हा धराया कारण उद्धर जीवन. काय करावं लागतं संतांना? पुन्हा 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 काय करावं लागतो? अवतार घ्यावा लागतो. कारण हा जीव जरी भगवंत सिद्ध असला तरी आपण सिद्ध करू शकत नाही, म्हणून संतांना अवतार घ्यावा लागतो. लक्षात घ्या. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीनजना. फक्त काय करायचं आपल्याला? संतांची भेट झाली तेने भेटे देव आपे. काहीच करावं लागणार नाही. एकदा संतांची भेट झाली की आपल्याला काही करावं लागणार नाही. पण संतांची भेट झाली म्हणजे बुवांची भेट होऊन काही फायदा नाही. आपण काय करतो? काय करतो आपण? बुवा कोणाला म्हणायचं आणि संत कोणाला म्हणायचं याचा आपण काय फैसला झालेला नाही. बुवा कोणाला म्हणायचं आणि संत कोणाला म्हणायचं याचा अजून फैसला झालेला नाही. याचं आमच्या सारखे कपडे घातले की मग झाला संत. तो संत होऊ शकत नाही. एक वेळ बुवा होईल पण संत नाही. कारण दिसती जणीवणी प्रत्यक्ष लोचनी एका जना जणी ओळखिले. ते ओळखावे लागतात. आपल्यामध्येच असतात पण आपल्याला काय करावं लागतं? ते ओळखावे लागतात. आणि जोपर्यंत आपल्याला संतांची ओळख होत नाही तोपर्यंत देवाची भेट होऊ शकत नाही. जे महादेव आहेत, महादेव त्यांना सुद्धा भजन करावं लागत होतं. भजन करे महादेव की महादेव रामाचं भजन करतो आणि राम महादेवाचं भजन करतो असं आहे का? नाही ना. शब्दशः अर्थ प्रकारात तसं आहे पण शब्दशः अर्थ तसा नाहीये. लक्षात घ्या. सांगतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ज्या टायमाला शंकराकडे नारद मुनी ब्रह्मदेव वगैरे सगळी मंडळी यायची त्यावेळेला त्यांच्या गप्पाचप्पा व्हायच्या. गप्पाचप्पा म्हणजे आपल्यासारखे नाही बरं का, आपल्यासारखे नाही. संत संगतीची काय सांगू सुख आणि आपण पारिके नाही तेथे.
करू सुखाचा संवाद, नाही का? कोणाचा संवाद चालत होता? सुखाचा संवाद, भगवंताचा संवाद चालत होता. असं तुमच्या आमच्या सारखं नाही. आणि मग ज्या वेळेला ते निघून जायचे आणि परत ते चिंतनाला बसायचे. कोण? शंकरदेव परत चिंतनाला बसायचे. त्यावेळेला पार्वतीने त्यांना विचारलं, म्हणजे तुम्ही कोणाचं चिंतन करता? तुम्ही तर देवांचे देव महादेव आहात, पण तुम्ही चिंतन कोणाचं करता? बरोबर आहे, महादेवाचा अर्थ काय पण पकडला आणि त्यांनी काय अर्थ सांगितला. कुणी शंकरांनी स्वतः अर्थ काय सांगितलं तो ऐका. तर ती पार्वती विचारते, तुम्ही तर देवांचे देव महादेव, तुम्ही चिंतन कोणाचं करता? ते म्हणजे अगोबाई तुला ते कळणार नाही, मी कोणाचं चिंतन करतो ते. तर त्या टायमाला तिने विचारलं, ते म्हणले की माझ्यापेक्षाही एक देव मोठा आहे आणि तो सर्व जगताला व्यापून आहे, त्याचं म्हटलं मी भजन करतो. कोणी ऐकलं? शंकरांनी सांगितलं. मग ती म्हणली, पण त्या देवाचं जे भजन करता, तुम्ही चिंतन करता, मलाही सांगा. ते म्हणले, तसं सांगता येत नाही. आपला विषय काय चालला सांगितलं? भगवंत सिद्ध आहे, आपल्याला सिद्ध करता येत नाही जीवाला. कारण जीवाने काय केलेलं आहे? संकुचितपणा केलेला आहे. मी केवढा आहे? एवढाच आहे. बोल बोलणे बोले, देवाच्या ठिकाणी जागे असायला पाहिजे, पण आपण काय केलेलं आहे? देवाच्या ठिकाणी झोपलेलो आहोत. बोल बोलणे बोले, जागे बाहेर आतणी गेले, पैसे घरात घर कुल केले. मी एवढाच आहे. किती? 3.5 हाताचा. असं कोणी जीवानी समजलंय? जीवानी लक्षपूर्वक आहे का? जीव आहे केवढा? व्यापक. त्याला प्रमाण आहे. अणु रेणू या ठोकडा आणि तुका आकाश एवढा. तुकाराम महाराजांनी आपला अणु सांगितला, मी एवढाच नाही तर मी केवढा आहे? की आकाश एवढा. पण जीवानी तुम्ही आम्ही अज्ञानी जीवानी काय ठरवलंय? मी केवढा आहे? 3.5 हात आहेत का? आपण 3.5 हाताचा आहोत का? देश काल वस्तू भेद मावळला आणि आत्मा निर्वाळला विश्वाकार आहे. त्याला देश नाही, काल नाही, देश काल वस्तू नाही, आणि आपलं कसं आहे? व्यापकत्व नाही. पण आपण केवढे समजायला लागलो? एवढे. मग आता एवढे समजायला लागले तर बाहेर कोणी काढायचे? आता जीव जीवाला काढू शकतो का? नाही. शिव शिवाला काढू शकतो का? नाही. आत्मा आत्म्याला काढू शकतो का? नाही. कारण आत्म्याला काही खबरच नाही तुमचं काय चाललंय. इथं आता कीर्तन चाललंय का प्रवचन चाललंय, किती माणसं बसली, हे आत्म्याला खबर नाही. देवाला खबर नाही, महादेवाला खबर नाही. तो आपण शांत बसला, बस आता तुम्हाला जे काय करायचं ते करा, मी आपला आता डोळे दाखवून फक्त गप्प बसणार. कारण का काही सांगून त्यांची रक्त आटली. कारण प्रत्येक युगामध्ये आले ते, प्रत्येक युगामध्ये आले साधूच्या रूपाने, संतांच्या रूपाने सांगून त्याची रक्त आटली. आता म्हणजे काय करणार आम्ही? आता काय निवांत
आतमधून सर्वत्र आहे. हा आकाशाने ठरवलं की मला आजपासून कुठेतरी निवांत ठिकाणी जायचंय. जाईल आकाश जाईल. आपण केवढे आहोत? आकाश येते कुठं जाणार? कुठे जाणार नाही. फक्त आपल्याला ती वस्तू आपल्याला कळून घ्यायची की मी केवढा आहे. तुकाराम महाराजांनी ते कळून घेतलं. फक्त काय होतं माहितीये का? अर्थाचा अनर्थ आणि भागवताच्या चिंध्या होतात. फक्त आपल्याला ती वस्तू कळून घ्यायची की मी आत्मस्वरूप आहे. आणि आत्मस्वरूप आहे म्हणजे काय? देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही. ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची. सेवा करायची म्हणजे काय करायचं? कशी सेवा करायची? तुम्ही आकाराची सेवा करू शकता. आता महादेवाचं मंदिर आहे तिथे त्याची सेवा करू शकता. पण जो निराकार आहे, अव्यक्त निराकार नाही जे आकार, त्याची कशी काय आपण सेवा करणार? आणि तिथे नामदेव महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. मला काय सांगायचं लक्षात घ्या. फक्त आपल्याला ती वस्तू समजून घ्यायची आणि रोजच्या प्रमाणे आपले व्यवहार चालू ठेवायचे. पण आपलं वेगळंच चाललंय. लक्षात येते ना माझं बोलणं तुम्हाला? काय आम्हाला हे करायचंय, आम्हाला ते करायचं, आम्हाला कीर्तन करायचे, आम्हाला प्रवचन करायचे. अरे याच्यातच आयुष्य घालवायचे का? याच्यात जर गुंतून राहिलो तर आपल्याला आत्मा कधी कळायचं आहे? कळून घ्यायचं फक्त. त्याच्याशी काही छेडछाड करायची नाही. आत्म्याची चाललो मी म्हणे कुठे देव बघायला, चाललो इकडे देव बघायला. देव बघायची काही वस्तूच नाहीये. कसं बोटाने दाखवू तुला रे काय तुम भी करते हैं, हम भी करते हैं, थोड़ा थोड़ा एक पढ़ते चलता है ऐसा, थोडा बहुत चलता है. नांगराची जर दोन बैल असली आता त्याच्यामध्ये एखादं रोंगट असतं. रोंगट करतो ना तुम्हाला, आणि एखादं मग त्याने काय करायला पाहिजे? त्याला सांभाळून घ्यायचं का त्याने पुढे जायचं आणि ह्याने मागे राहायचं? नाही ना. ते नटकट असतं ना, त्यात ते रोंगट असतं ना, त्याला काय करायचं? त्याला सांभाळून घ्यायचं. म्हणजे आलं पाहिजे ना नांगराला. कुठं आलं पाहिजे? नांगराला आलं पाहिजे ना, तर सांभाळून घेऊ शकतो ना. नांगराला जे येत नाही तर ते रोगट कसं काय ते बाकीच्या समजून घ्यायचं, पुढे न्यायचं त्याला, नाही का? यायला पाहिजे थोडं थोडं. त्याचं बघून बघून हळूहळू हे पण पुस्तक आहे का नाही म्हणा? कारण बघून बघून त्याचं ते काय खातं काय पितं हे बघितलं आणि याला आपलं काहीतरी मिळतं ते काय याच्यावर समाधान, त्याच्यावर समाधान नाही. ते काय काय खातं त्यांनी बघावं आणि मग त्याच्याबरोबर चालेल ना. पण येतच नाही नागराला, त्याला करायचं काय? आपल्याला काय फळ आणायची का काय म्हणायचं? धरून आणायला काय वस्तू आहे का उचलून आणायची आणि नागराला लावायची? नाही ना. साधूची भाषा कळायला ना, साधूची भाषा आपल्याला पूर्व पुण्य असावं लागतं तेव्हा ती भाषा कळते. एरवी भाषा कळणार नाही. आम्हाला जरा थोडंसं लागेल, जरा कळायला आम्हाला कळायला नुकसान आहे त्याच्यामुळे. काय अज्ञानाची भक्ती, इच्छिती संपत्ती. काय अज्ञानी लोक भक्ती करतात, काय वाटतं त्यांना? काय पाहिजे? संपत्ती. अज्ञानाची भक्ती, इच्छिती संपत्ती. त्याने काय होणार आहे? नुकसानच होणार आहे. आपला काही फायदा होणार नाही, नाही का? कारण आपल्याला जे मिळणार आहे ते कसं मिळणार आहे? अन्न, वस्त्र, अन्न, मान, धन हे तो प्रारब्ध आधी. हे प्रारब्धाने मिळणार आहे. याच्यासाठी काहीच करायची गरज नाही. ते करायचं नाही बरं का.
पण मात्र परमार्थ मात्र काय केलं पाहिजे, केला पाहिजे, तेव्हा आपल्याला परमार्थ कळणार आहे. हा मी सांगत होतो, जीव या ध्यान आलंय म्हणजे तो परमात्मा ज्याला आपण म्हणतो, आत्मा म्हणतो, तो या ध्यान मध्ये काय झालेला आहे, येऊन झोपलाय. बटन काय केलेलं आहे, या ध्यान येऊन 3.5 तासाच्या ध्यान येऊन झोपलाय. म्हणून तो म्हणतो मी केवढा आहे, बोल बोल बोले जागी बाहेर आता मी गेले. आपल्याला ऐकायला लय बरं वाटतं, ठीक आहे. कैशी घरात घर कुल गेले. आणि एवढा मोठा व्यापक परमात्मा आपल्या त्यामध्ये येऊन झोपलाय, त्याची काळजी कोणी करायची. आपण नको ती काळजी करतो बरं का, पण ज्याची काळजी घ्यायला पाहिजे त्याची काळजी घेत नाही, आणि नको त्याची काळजी घेतो. मी कृष्णाचा सारखं भजन करावं. एक मित्र घोडेस्वार दुसऱ्या घोडेस्वाराकडे आला, मित्र होता त्याचा, आणि त्याने काय करावं, तो जो घोडेस्वार होता तो मित्र आलेला तो, आणि त्या मित्राने त्या घोडेस्वाराला एका खोलीमध्ये टाकलं, आणि ती खोली नेमकी होती अंधाराची, तिथं काहीच नव्हतं. तिथं त्याला काय केलं, तिथं टाकून दिलं. आणि जो घोडा होता ना त्याची फार आपली एकदम म्हणजे जशी एखाद्या माणसाची आपण काळजी घेतो तशी त्याची काळजी चालली होती. कोणाची, घोड्याची. हा घोडेस्वाराला आत टाकल्या अंधारात. सकाळी त्या टायमाला खराडा चालू होता, खराडा चालू होता, तेवढ्यात त्याचा दुसरा मित्र आला घोड्यावरून. तो म्हणाला त्याला, हा घोडा काय खराडा जो करतो तर त्याचा मालक कुठे. अरे 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 अरे, आता मालकाला म्हटलं मी रात्रीच्या अंधाऱ्या कोठडीत टाकलं, त्याला बाहेर काढायचं विसरलो. म्हणलं मूर्खा, ज्याची खुशामत करायला पाहिजे होती, ज्याची सेवा करायला पाहिजे होती त्याला आतमध्ये टाकलंय, आणि त्याची सेवा नको करायला पाहिजे त्याची तू सेवा करतो. मला कळलंय का काय, येते का ध्यानात. तसं हा देह म्हणजे तो घोड्याचा मालक. लक्षात घ्या, हा देह म्हणजे कोण आहे, घोड्याचा मालक, घोडा. अहो हा देह म्हणजे घोडा आणि त्याचा मालक म्हणजे आत्मा. तुम्ही मुसलमान आहात का, कीर्तन करायचं म्हणायचं इकडून, म्हणे काय म्हणायचं, कीर्तनकारांनी म्हणायचं बैल कामणार हो, बैल दूध देतो हो, 5 लिटर दूध देतो हो. म्हणून वाटायला चालले नाही, सांगणारे सांगून जातात, आपण फक्त हो करायचं. आणि कशासाठी गादी येणार त्याची गादी, तुमचा फैसला करण्यासाठी ही गादी येणार त्याची. त्याला का फैसला आपण, हा आपल्याला कोर्टाचा फैसला लगेच कळतो, पण इथला फैसला काही कळत नाही. आणि इथे येणारे जे असतात ना त्यांनी फैसला करावा ना, त्याचं काय तर फैसला विचार राहिला बाजूला, त्याची 5 वर्षाची तारीख मात्र काय होते फिक्स, काय होते 5 वर्षाची तारीख फिक्स. तुमचा फैसला होणार का नाही होणार त्याला काही पडलेली नाही. कसला फैसला करायचा आहे, आणि तुमचा फैसला करायचा आहे. आपण देह आहोत, आत्मा आहोत, हा फैसला फक्त करायचा बस. हा एकदा फैसला झाला विषय संपला. पण देहाची आपल्याला दृष्टांत काय कळलं ना तुम्हाला, दृष्टांत काय सांगतो, घोड्याची काय चालली होती, खुशामत चालली होती, म्हणजे त्याची सेवा चालली होती. आणि तो घोडेस्वार होता तो अंधाऱ्या रात्री रात्रभर तडपून. तसा आपण या देहाची सेवा चालले, पण त्याच्या आतमध्ये जो आत्मा अंधार कोठडीत येऊन पडलाय त्याची मात्र आपण खबर घेत नाही. आणि म्हणून आमच्या
पुन्हा जो अवतार घ्यावा लागतो त्याला कारण हेच आहे की आत्मा तुमचा कुडीमध्ये येऊन काय झालेलं आहे, झोपलाय. म्हणून साधू संतांना आणि जो काकडा चालतो ना, काकडा पंढरपूरला, तो कशासाठी? उठा जागे वारे सोडून त्याला वेळ लागला सोडून करायला. कारण साधू संतांना पुन्हा यावं लागतं. तो तुमच्या आमच्या जीवाचा काय येतो, कळवळा येतो हिताचा कळवळा. म्हणून त्यांना पुन्हा यावं लागतं. तो जीव आत्मा पुरीमध्ये येऊन काय केलेलं आहे, झोपलंय. बरेच काही फक्त म्हणतात की उठा जागे वारे, आता स्मरण करा पंढरीनाथाचं. हे प्रमाण कोणाचं आहे, नामदेव महाराजांचं. आता नामदेव महाराज कोणाला झोपलेल्या माणसांना उठवतात का जागे असलेल्या? तुमचं काय मत आहे? जागे असलेलं पैकी काही गरज आहे का? जागे असलेल्या काही गरज आहे? आता ते समजा म्हणतात उठा जागे वारे आता, ते काय प्रत्येकाच्या घराघरात उठवले गेले होते का? काय गौरवाला नेमकं काय आहे? हेच गौरवाला आपल्याला समजून घ्यायचे साधू संतांकडून. त्याच्याकरता कीर्तन प्रवचन येते. कीर्तन प्रवचन मध्ये दिल बहलाने की बात नाही, ये फैसला है, फैसला है. दिल बहलाने की बात नहीं, इधर फैसला चलता है, फैसला. जैसा कोर्टामध्ये फैसला जातो ना आपला भावाभावांचा, नाही का, तसा इथे काय आहे, फैसला करायचा आहे. तर आता आपण कोर्टात ज्या वेळेला जातो त्याला मला पुढची तारीख पडावी म्हणून जातो का फैसला व्हावा म्हणून जातो? फैसला व्हावा म्हणून. तुमचा झाला का फैसला? गडगडी काळ वाटयाची घडी काळ वाट बघतोय. त्याचं नको करायला. उद्याच्या तारखेची वाट बघायची. कधीच बाहेर पडताना तसं तुम्ही ज्या टायमाला आम्ही ज्या टायमाला कीर्तनाला बाहेर पडतो त्या टायमाला आपल्या अंतरामध्ये हेच ठेवून यायचं की आज माझा काय आहे, फैसला काय. जे आपण डोक्यात घेऊन येतो कधी आज नाही ऐकलं, आज काही घमसम चालू आहे, तर नंतर कधीतरी ऐकू. पण घडी काळ वाटे याची पाय अजून किती आहे. कल किसने देखा कल आहे नाही. कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा. आपण जोडलो असतो त्याच्यामध्ये उद्देश आहे बरं का. आणि उद्देश पण मोठा उद्देश करा ज्यांना अनुभवाला दिसतात नाही का. कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस नाही देहाचा
कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवशी काय असते सुरुवातीला आपल्याला ही गोष्ट करायची होती पण आपण शेवटी घेऊ. का आठवले मला कोण दिवस येईल कैसा? फक्त 2 मिनिटं फक्त विमान उतरायला बाकी होती. किती? 2 मिनिटं. तुमच्या लक्षात येते ना? 2 मिनिटं फक्त बाकी होती. 2 मिनिटं. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. फक्त 2 मिनिटं बाकी होती. आपल्या महाराष्ट्राचा राजा आहे. राजा जर त्याला 2 मिनिटं काळाने दिली नाही तर तुम्हाला माहिती आहे? राजा होता महाराष्ट्राचा, काळ म्हणला असता थांब, पण नाही, राजालाही काळ थांबू शकत नाही. तुमचं आमचं काय विचारून काय कशासाठी आपण आलो? आज आतमध्ये आपल्या आतमध्ये काय झाले? त्याला तुम्ही देव म्हणता. देव म्हणजे तो आत्मा, परमात्मा, एवढा व्यापक स्वरूपाचा परमात्मा या 3.5 हाताच्या खोलीमध्ये काय केलंय? बंदिस्त झालाय. बंदिस्त त्याला ओपन करण्यासाठी आमचे साधू सुद्धा येतात. काय करतात? काय म्हणतात? गुहा. त्याला काय करायचं? मी जसा आहे तसा त्यांना दाखवायचं आहे. त्या 3.5 हाता इतका तू नाहीयेस, व्यापक आहेस. म्हणून तो काकडा चालतो ना, आता त्याला काय करतो मला माहित नाही. ते काकडा कशासाठी करतात? कुठल्या देवाला उठवतात? तो त्याचा प्रश्न आहे, नाही का? नाही का? पण ज्ञानेश्वरी सांगते, भागवत सांगतात, ते मी तुम्हाला सांगतो की आपल्या आतमध्ये कुणीमध्ये तो परमात्मा आत्मा झोपलाय. कसा झोपलाय? जोपर्यंत तुम्हाला मी प्रश्न विचारला होता, तुम्ही जागे आहात का? आता जागे आहात का झोपलेले? तर तुम्ही आता झोपलेले आहात. जोपर्यंत तुम्हाला असं वाटतं मी कोणतरी आहे, माझे हे बंधू आहेत, माझे हे आप्त आहेत, मी कोणाचा तरी आई आहे, मी कोणाचा तरी बाप आहे, मी कोणाचा तरी मुलगी आहे, मी कोणाचा तरी मुलगा आहे, तोपर्यंत आपण झोपलेलो आहोत. वाटतं हे ज्या दिवशी आपल्याला वाटते तेव्हाच आपला आत्मा देश काल वस्तू भेद मावळाला आणि आत्मा निर्वाळाला विश्वाकार त्याची अनुभूती. काही देव पाहिजे गोष्ट नाही, त्याची काय होईल? अनुभूती. आपण ज्या देवाचं भजन करायला पाहिजे त्या देवाचं न करता नको त्याच देवाचं भजन करतो. म्हणून तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, आंधळी ती तुका म्हणे संसारी, जिही नाही हरी ओळखीला. आंधळी म्हणजे आंधळी, आणि तुका म्हणे कैसे आंधळे हे जण आणि गेले विसरून खऱ्या देवा. हा शब्द वापरावा लागला त्यांना, खऱ्या देवा. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपण खोट्या देवाची भक्ती करतो, ही मान्यच करावं लागेल. काय करावं लागेल? ही आपल्याला मान्यच करावं लागेल. कसं वेळ लागल जनाला देव म्हणती
तांब्याचे पाऊले केले पाट मांडुनी वरी बैसविले वस्त्र अलंकारे गुंडाळिले आणि मना आले ते नाव ठेविले कसं वेळ लागल शिळा तांब्याचे बाहुले केले पाट मांडुले वरी बैसविले आणि वस्त्र अलंकार गुंडाळले आणि मना आले ते नाव ठेविले साधू संतांचा विचार आपल्याला पटत नाही हे कटू सत्य आहे जगाचं आपला विचार आपल्याला पटतो पण तो आपल्याला मसनात नेतो आणि साधू संतांचा जर विचार पटला तर ते आपल्या बरोबर घेऊन जातात विठाला एवढं कडक काम विलास नसतो कारण आमच्या साधू संतांनी जसा निरोप सांगायला सांगितला तुका म्हणे मज दाढीले निरोपा मार्ग आहे सोपा सुखरूप तुम्हाला सुखरूपाचा मार्ग सांगायचा आहे तुम्हाला त्या मार्गाने लावायचंय म्हणून हा कळवळ असतो नाही ते काय तुमच्यावरती उगाच आई काय मुलावरती उगाच ओरडत नाही तिला काय असतो त्याचा कळवळ असतो आई मुलाला म्हणते तिकडे उन्हात मरू नको इथं सावलीत मर म्हणजे तिचा उद्देश खरंच मर असा होतो का याचा अर्थ असा होतो की सावलीत मरू नको इथे उन्हात जग नाही उन्हात मरू नको इथं सावलीत जग हा तिचा म्हणण्याचा नाही ना आपल्याला कळत आपल्याला नाही कळत पण अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञानी विषय ओढी म्हणे अवघे साधनाची बुडविले साधन बुडवून टाकलं आपण का कारण आपल्या मनाने अर्थ केला साधू संतांच्या वाड्मयाचा म्हणून आपल्याला ती गोष्ट लवकर कळत नाही आणि म्हणून साधू संत जे पुन्हा 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 काही असे अवतार घेऊन येतात कधी महादेवाचा अवतार कधी विष्णूचा अवतार कधी ब्रह्माचा अवतार कधी रामाचा अवतार कधी कृष्णाचा अवतार जे घेऊन येतात पुन्हा 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 ते तुम्हाला आम्हाला कशासाठी जागे करण्यासाठी नाशिवंत देव जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आपल्याला सावधान करण्यासाठी साधू संत येतात उठा उठा या विषयामध्ये जागू नका पण देवामध्ये जागा विषय गोडी भुलले जीव त्यांची कोण करील आता जीव तुझे नारायणी भाव जोपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये त्या नारायणाचा भाव उपजत नाही तोपर्यंत आमच्या साधू संतांना पुन्हा 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 अवतार घ्यावाच लागणार. उठा जागे वारे आता
आता पंढरपुरामध्ये सुद्धा काकडा चालू आहे नाही का? किती प्रमाणात होतात पंढरपुरामध्ये, पण आता काय त्या प्रमाणात चालतंय काय करतात बरं त्याचं त्याचं आहे. त्याचे काय माहिती का, त्याची बागवाण्याचे तुला कळत नाही तुला हा 1.5 किलोचा भेजा कशासाठी दिलाय, तर कळण्यासाठी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझी आणि एकाग्रेश्वर राजे सकल सिद्धी. कुठा पांडुरंगा पांडुरंगाला देवाला कुठल्या श्रवण करते श्रवण कर. कुठा पांडुरंगा आता दर्शन सगळा हे राहुल आहे. म्हणजे काय राहुल आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये कोण आहे, पांडुरंग. हा पांडुरंगा आता दर्शना सगळा झाला अरुणोदय सर्वे निद्रेची वेळा. आता ज्ञान स्वरूप झालंय, आता तू अज्ञानात तडफडू नको. झाला अरुणोदय, अरुणोदय म्हणजे ज्ञानाचा उगम झाला. झाला अरुणोदय सर्वे निद्रेची वेळा. संत साधू मुळे अवघे झाले ते गोळा. पण तुम्हाला वाटतं तसा तो पांडुरंग झोपलेला नाही बरं का, तुम्हाला वाटतं तसं नाहीये. आणि जर पांडुरंग झोपला असं तुम्हाला जे वाटतं, जर पांडुरंग झोपला तर अख्ख्या जगाचं काय होईल, मड होईल मड. ज्यांनी विचार करायचा हे काय, हे कुणाची निंदा नाही, कुणाची स्थिती नाही, पण वस्तुस्थिती मांडल्याशिवाय राहायची नाही. संत साधू मुनी अवघे झाले ते गोळा. संत साधू मुनी त्याला जागवण्याचा प्रयत्न करतात, पण तरी पण देव काय उठत नाही. आता तुमच्या घरामध्ये एखाद्या वेळेला जर एखाद्याला गरज लागली आणि तो पुरुषाकडे काही मागायला गेला, 10,000ची गरज लागली आणि समजा तो देत नाही, मग शेवटचा पर्याय काय म्हणतो तो माहितीये का, की आपण त्यांच्या पत्नीकडे तरी मागून बघू. म्हणतो ना, काय करतो, पत्नीकडे तरी मागून बघू. राई रखुमाबाई तुम्हा एवढ्या दया, जे जे हलवणे जागे करा देवराया. संत साधू मुळे अवघे झाले ते गोळा. तेव्हा तू उठत नाही ना, आता आम्ही काय करणार, आम्ही रखुमाईचे पाय धरणार. राई रखुमाबाई तुम्हा एवढ्या दया. अरे देवाला जागा करणार, ए रखुमाई देवराई रखुमाबाई तुम्हा एवढ्या दया, जे हलवणे जागे करा देवराया. जे हलवणे असे खांदे हलवून
पूर्वी ना पूर्वीच्या काळाला महिला पतीनं उभं राहायला त्यांच्या शरीराला टच करायचं नाही. फक्त काय करायचं माहितीये का? कळलं का तुम्हाला? काय करायचं? उठवताना आपल्या पुरुषाला टच करायचं नाही. मग काय करायचं? पूर्वीच्या माझा शब्द ऐकला ना तुम्ही? पूर्वीच्या. मग काय करायचं? पण आता मी तुम्हाला असं विचारतो, आता त्या बांगड्या आहेत का? आता ते काय झालं होती? त्या बांगड्या आहेत ना, त्या आपलं पानिपतची लढाई राहिली ना, पानिपतची लढाई, त्या पानिपतच्या लढाईमध्ये सगळा फुटून गेला. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. ज्या देवाला रूप नाही, ज्या देवाला नाव नाही, ज्याला गाव नाही, त्याला शेती असती, शेतीमध्ये खांदे हलवणी बागे करा नाही. दिला शेवटी तरी काही जमना. मग आता परत देवाकडे आले. कोण? संत साधू म्हणे परत देवाकडे आले. परत देवाला विनवणी करतात. आपल्याला पण 2 वेळा विनवणी करायची बरं का, लक्षात घ्या. दुसऱ्यांदा परत साधू संत म्हणे परत दुसऱ्यांदा काय करायला लागले? परत विनवणी करा. तसे आपल्याला सुद्धा संतांना 2 वेळा विनवणी करावी लागते. एकदा विनवणी केल्यावर आपल्याला अनुग्रह मिळतो आणि दुसऱ्यांदा विनवणी केल्यावरती प्रबोध मिळतो. तसं आपल्या साधू संतांना 2 वेळा देवाकडे जावं. पहिले गेले, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सगळा, ऐकलं नाही. नंतर परत दुसऱ्यांदा परत त्यांच्याकडे गेले, कुणाकडे? देवाकडे गेले. आहो तुम्ही चिंतिते, आहो तुम्ही दुसऱ्यांदा गेले. हो तुम्ही अहो एवढी तुमची आम्ही विनवणी करतोय, उठा. हे सकल जणांचं काय होणार आहे? तुम्हाला आम्ही सुख मांडले. का हो तुम्ही निश्चिंतीने, का हो तुम्ही निश्चिंतीने निजला तिहारी, का हो तुम्ही निश्चिंतीने मांडिले सुख आम्ही वाचो कैसा परी. तुम्ही जर झोपले, तुम्ही जर उठले नाही, पण तुम्हाला आम्ही जर सुख मांडलंय तर आम्ही कसं काय वाचणार? मांडिले सुख आम्ही वाचो कैसा परी. उठा सावध व्हावे क्षम. आलिंगन उठा ना देवा, देवा उठा ना, मला आलिंगन द्या, मला आलिंगन द्या. उठा सावध व्हावे क्षम. मला ऐकायलाच नाही. उठा सावध व्हावे क्षम, सकळांची द्यावे. उठा सावध व्हावे
क्षम मला एकट्याच नाही, हे जे सगळे आलेत ना तर तुझ्या गाभाऱ्यात सगळे आले, तुझ्या गाभाऱ्यात त्यांना सगळ्यांना सुरू दे, सगळ्यांना सुरू दे. तेव्हा ऐकलं माझं, म्हणून साधू संतांचाच देव ऐकतो, तुमचा आमच्यात सामान्यांचा देव ऐकणार नाहीच, कारण ते देवाचे सौदागर आहेत. म्हणून ते पुन्हा 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 विनवणी करतात. अरे सामान्याचे नाही, त्यांना नाही करणार, त्याच्या काळजी कुठा सावध व्हावे, क्षम सकळांची द्यावे. तर आता मला एक सांगा, ज्या कामाला तो देवाला म्हणतो मला मिठी दे, सावध व्हावे क्षम, आणि मला काय कर, मला मिठी दे. आता तो जर देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोटी काही, कसा काय मिठी देणार? सांगा बरं, कसं देणार? क्षम देऊ गेले तवा मीची मी एकली. हा विचार आहे बघा, कुणाला पटला तर घेऊन जा, नाही पटला तर ते ठेवून जा, पण कुणाची निंदा नाही, कुणाची स्तुती नाही. जी वस्तुस्थिती आहे ती मांडायची. पटलं, समजा तुम्हाला वाटलं की बाबा हे काय आहे नेमकं, असं आहे काय गौर आहे, तर देवाला नाव नाही, देवाला रूप नाही, तर आलिंगन कसं काय द्यायचं? हो, क्षम देऊ गेले बीजी मी गली, आसावला जीवला आसावला जीवला. तर देवाला त्याला रूप नाही, देवाला नाव नाही, देवाला भाव नाही, आणि तो तिथं मी ज्या टायमाला मी त्याला आलिंगन द्यायला गेले तर तिथं मी एकटीच होते. तसा भगवंत कसं आहे, एकच. कसं आहे, एकच आहे. पण तो जर कळून घ्यायचा असेल तर मात्र संतांना शरण गेल्याशिवाय कळणार नाही. आपल्या मनाने तुम्ही किती साधन जरी केली तरी तो असा जो देव आहे तो मात्र कसा, क्षम देऊ गेले तेव्हा मीची मी एकली, तरी एकच भगवंत आहे, अनेक नाही. आकाश एक काने, काय मत आहे, आकाश एक काने एक, हवा एक काने एक, पाणी एक काने एक. मग ज्याने निर्माण केलं ते तर एक आहे, पण जो ज्याने निर्माण केलं तो निर्माण करता एक काने, ज्याने निर्माण केलं ते एक, आणि त्याचा निर्माण करता सुद्धा एक, आणि आपले अनेक. करू नये असं माझं मत नाही, पण ते करता 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 हा एक कोण तो शोधायचा आहे. म्हणून कीर्तन, प्रवचन, आणि आता जे प्राण प्रतिष्ठा सोहळा काही लोक जीर्णोद्धार करतात ते पुन्हा 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 कशासाठी, तर तुमच्या आतमध्ये जो भगवंत येऊन झोपलेला आहे, आणि तो कधी आला तर तो मातेच्या गर्भात असताना 7व्या महिन्यात आला. लक्षात घ्या, तुमची सुद्धा प्राण प्रतिष्ठा झालेली आहे, लक्षात घ्या. याची प्राण प्रतिष्ठा करण्यापूर्वी आपली प्राण प्रतिष्ठा पहिली झाली, म्हणून आपण त्याची प्राण प्रतिष्ठा करू शकलो. आपली जर प्राण प्रतिष्ठा झाली नसती तर आपण त्याची प्राण प्रतिष्ठा करू शकलो नसतो. म्हणून पहिली काय आहे, आपली प्राण प्रतिष्ठा 7व्या महिन्यामध्ये मातेच्या गर्भात असताना झाली. कशी झाली, ज्या वेळेला माता 7 महिने काहीच बोलत नाही, पण ज्या टायमाला 7व्या महिन्यानंतर ती म्हणते माझा श्वास आता डबल व्हायला लागले. काय म्हणायला लागली, माझा श्वास डबल व्हायला लागलाय. याचा अर्थ काय होतो, 7व्या महिन्यामध्ये काळूद्वारे त्या आत्म्याने परमात्म्याने काय केलंय, प्रवेश केलाय, आणि त्यालाच म्हणतात देवाचे द्वारी. हे द्वार आहे भगवंताचं, देवाचे द्वारी उभा श्रीमरी, आणि देणे मुक्तीचारी साधी. काय होतं, भरपूर काही आता सांगता येईल याच्यावरती, पण आपल्याला तेवढा वेळ पण पाहिजे ना. तसं त्यांनी सांगितलं, आपल्याकडे काय पुढे जास्त प्रोग्राम नाहीये, जेवढं तुम्हाला बोलता येईल तेवढं बोला. आपल्याला तेवढं आपल्याला आहे ना देखावं असतं, पण बाकीच्यांना काय आवाज देत आपल्याला नाही येते. म्हणून साधू संत पुन्हा पुन्हा आपली प्राण प्रतिष्ठा प्रत्येक जीव जन्माला जो आलाय, प्रत्येक
किंवा महिन्यात काय झालेली प्राण प्रतिष्ठा झालेली आहे, म्हणून आपण त्याची प्राण प्रतिष्ठा करू शकलो. लक्षात घ्या. त्याला बनवलं कोणी? आता आणि सांगतो तुम्हाला, कोणी? आपण. बरोबर. आणि आपल्याला बनवलं कोणी? मोबाईल खायचा कुणाला पाहिला नाही, बनवून यायचं नाही, माझा शब्द आहे का? त्याला बनवलं कोणी? आपण. आपल्याला बनवलं कोणी? त्याने. प्रथम कुणाला ओळखायचंय? प्रथम कुणाला ओळखायचंय? आपल्याला. आपल्याला. अरे मी हा कोण करावा विचार, होऊ शकत नाही. पहिला आपल्याला ओळखायचंय, आहे मी हा कोण, करावा विचार आणि म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी तुम्हाला जरी आता असं बोललो ना, हे तुम्ही ऐकू शकता 3 तास, पण त्यांच्या चरित्र जर पाहिलं ना तर मला असं वाटतं ती ऐकू शकतात 3 तास. बघा कुठल्याही साधू संतांनी तुम्हाला ते टाकायला सांगितलेलं नाही. हे टाकतात ना, त्याला आमच्या साधू संतांनी मूर्ख समजले. काय समजलं? कारण स्वतःची ओळख करून घेत नाही आणि म्हणजे देवाला ओळखायला चालेल. कोण देव? ते करायला पाहिजे ना. तुका म्हणे हात स्वयं पण संतांनी बोललेलं, बापाने जर एखाद्या मुलाला बोललं तर एखाद्याला चालतं, पण भावाने भावाला बोललेलं चालत नाही. म्हणून जेव्हा बोलतो ना, संत बोलतात ना, त्यांचं सांगायचं आपल्या पद्धतीने. आणि आपल्या पद्धतीने जर सांगत असेल या नादाच्या घालून तर त्याला दोष लागल्याशिवाय राहणार नाही. आम्ही का आमच्या मनाने सांगून आपण दोष घ्यायचा नाही? आपण का दोष घ्यावं घ्यायचं नाही? म्हणून आपल्या पद्धतीने सांगायचं नाही. तुका म्हणे हातव स्वयं परब्रह्म, स्वयं सिद्ध सिद्धेश्वर महादेव मंदिर. कसं आहे? सिद्ध महादेव कसं आहे? आपण कसे आहोत? तो आणि मी, तो आणि आपण वेगळा काही एक तो हा विठ्ठल, तोही विठ्ठल आणि मी विठ्ठल, असं त्यांनी चांगलं त्याला विठ्ठल करा. तोही विठ्ठल. बरं, ते नाही कळलं तुला. पूर्वीची लोक जर भेटली पहिला राम म्हणायची का राम राम म्हणायची? राम राम. का बरं 2 वेळा? काय बरं वाच्याला शिंग द्यायचा? एकच का म्हणता येत नव्हतं? 2 वेळा. तुम्ही राम आम्ही राम, तुम्ही राम आम्ही राम, तू आत्मा मी आत्मा, तू वेगळा नाही मी वेगळा नाही, तू विठ्ठल मी विठ्ठल, तू वेगळा नाही मी वेगळा नाही, एक सिद्ध. का म्हणे हात स्वयं आणि इथं काय सिद्धेश्वर म्हणजे सिद्ध आहे. आणि इथं सुद्धा सिद्ध आहे. पृथ्वी पाय, पृथ्वी निदाने भरली आहे, बरी पाय प्राप्ती नोहे, तैसा आत्मा स्वयं सिद्ध सिद्धेश्वर. आत्मा कसा आहे? सिद्ध. तो परमात्मा कसा आहे? सिद्ध. आपण कसे आहोत? सिद्ध. चक्र बाबा कसे? सिद्ध. वेगळे नाहीच. हे ज्यावेळेला कळलं ना, तोही सिद्ध आणि आपणही सिद्ध. मग आपल्याला वेगळं वेगळं करायची गरज नाही. जोपर्यंत तोही सिद्ध आणि हाही सिद्ध असं जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत वेगळं वेगळं, तोही सिद्ध मी सिद्ध, मग दोन्ही काय झाले? एक झाले. मग ती एकच करणार, वेगळं करणार नाही. तू
करून घ्यायचा. आणि तू कुठं असतो तोही सिद्ध आहे, बरोबर. बरं नुसता सिद्ध तो आपण स्वतः फक्त सिद्ध आहे का? संपूर्ण जग सिद्ध आहे. म्हणून आपल्या नाथ महाराजांना म्हणावं लागलं की अरे तुझ्या आतमध्ये सुद्धा जो आहे ना तोही सिद्ध आहे. आणि तू सिद्ध आहे का तुला कळाला की बाहेरचा सुद्धा काय आहे सिद्ध आहे. हे महाराजांच्या पहिल्या चरणात पिंडी ब्रह्मांडी पसारा हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म. कुणामुळं काय सुचलं हे सांगता येत नाही. लक्षात घे. मगाशी सर आपला भंडीकरांचा आमचा विषय चालला त्याच्यामुळं आम्हाला लगेच चेंज कुणामुळं कधी काय चेंज होईल काय. आणि एकदम परफेक्ट झाला कारण ते सिद्ध होतं ते वाचलंच नव्हतं. वाचल्यामुळं काय झालं परत आपलं काय झालं सगळं चेंज. आणि जे आपल्याला पाहिजे भगवंता देवा काय तू काय करतो आपल्याला काय पाहिजे नेमकं याला माहित असतं. मुलाला काय पाहिजे हे कोणाला माहित असतं, आईला माहित असतं. तसं ह्या लेकरांना काय पाहिजे ते आपण सगळ्यांना देवाला माहित असतं. आणि त्याची पूर्वी बघून पिंडी देवस्थिती ब्रह्मांडी पसारा आणि हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म. हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म का म्हणतोय बरं. जोपर्यंत तुझ्या पिंडातला तू शोध घेत नाही पिंडाचा जोपर्यंत ओळखत नाही तोपर्यंत हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म. काय म्हणणार आहे सगळं काय होईल ब्रह्म जप तप कर्म हरिविन धर्म आणि बाहुगाची श्रम व्यर्थ जाय. आणि इकडे म्हणून काय सांगतात पिंडी देवस्थिती ब्रह्मांडी हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म. इकडे जप तप कर्म हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म. बरोबर. योग याग विधी येणे नोये सिद्धी पायाची उपाधी दंभ धर्म दांभिकपणा होईल याच्याने. योग याग विधी हे जर तुम्ही करत राहिला तर काय करावं लागेल दांभिकपणा निर्माण होईल. लक्षात घ्या. आठवून सांगतो तुम्हाला जी हे आपल्या मनाने परमार्थ करायला गेलेले आहेत. आमच्या साधू संतांनी जिथल्या तिथं सगळं टिकून ठेवलं. काय केलंय सगळं टिकून ठेवलेलं आहे. पण आपलं तिकडे लक्ष नाही म्हणून आपण काय करतो मनोमार्गे गेला तेथेची मुकला आणि हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. आजकाल कोणाला संतांची गरज पडत नाही. लक्षात घ्या काय गरज पडत नाही. पण गरज पडल्या वाचून राहू नका. कारण तेच तुम्हाला देव दाखवू शकतात इतर कोणी दाखवू शकत नाही. कारण ते देवाचे सौदागर आहेत. लक्षात घ्या. जसं आपल्याला एखादा व्यवहार करायचा असेल तर मध्यस्थीला आपण घेतो ना डायरेक्ट व्यवहार करतो मध्यस्थी घेतो ना. तसं आमचे साधू संत देवाचे काय मध्यस्थ आहेत. ते आपल्याला तिथपर्यंत पोहोचू शकतात. आपल्या मनाने आपण पोहोचू शकत नाही. म्हणून त्याकरता आपल्याला संतांचीच गरज असते. दुकान
मांडलेलं आहे, दुकानात सगळ्या संपूर्ण वस्तू ठेवलेल्या आहेत, परंतु जर तिथं देणारा नसेल तर तसा आत्मा स्वयंसिद्ध आहे, पण तो दाखवून देणारा नसेल तर, म्हणून संतांची गरज लक्षात घ्या. जरी हरिप्राप्त जरी असला तरी तो प्राप्त आहे हे सामान्य जीवाला कळत नाही, म्हणून संतांची गरज लागते. म्हणून पिंडी देवस्थिती ब्रह्मांडी पसारा आणि हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म. जे पिंडामध्ये आहे त्याच्या पिंडाचं तुम्ही आपण जाणलं की बाहेर जाण्याची काही गरज राहत नाही, कारण एकदा पिंडाचं जाणलं की बाहेर अनंत रूपे अनंत वेशे देखीला सोन्याहून पिवळे पण इथले एकदम शिवी नाही, काय म्हणजे ही शिवी नाही, ज्यांची लायकी नाही ते उभे राहतात म्हणून त्याच्यावर फोकस जास्त पडतो आणि बघा ना आता सगळीकडे तुमच्याकडे फोकस आहे की नाही. बरं मी नेमका फोकस आहे ना कीर्तन करावं, कारण त्याला फोकस ही सवय झालेली. मी कीर्तनकार, मी प्रवचनकार, अरे येड्या हे तुला सगळं मातीत नाही, मातीत मी कोण नाही असं म्हण. जेव्हा तुला मातीत नाही जावं लागलं तेव्हा तुला देवाबरोबर जावं लागेल. ज्या वेळेला असा देव आपल्याला ज्या वेळेला बोलतो ना त्यावेळेला आपल्या साधू संतांना उदाहरण येतं. उदाहरण आलं लक्षात काय येतं? उदाहरण झालं काय? नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगे, ज्ञानदीप लावू जगे, ज्ञानदीप लावू जगे. नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगे. कधी 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 नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे. ज्याही कळाली ना तोच फक्त काय करू शकतो, कीर्तनामध्ये नाचू शकतो. कारण तिथे ना तिथं भगवंतीचा आवर्जून येतो. तरी दयापाशे पांडवा
मी हरपला गेसावा जेत नाम घोषोबर मला विष्णू विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विषद दंडगाती. तिथे भगवंताला काय आवडतं ही जी आपण जे सत्संगाला येतो ना, सत्संगाला उगीच येत नाही ना, उगीच नाही कोणी कोणासाठी कोटी जन्मांची पुण्य संपत्ती कोण कोण घेऊन येतो तुम्हाला ते सांगतो मी. आणि ज्यांना अजूनही कोटी जन्माची पुण्य संपत्ती ज्यांना कळलेली नाही त्यांना मात्र पुन्हा 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 काय करावं लागतं, बोलवायला लागतं. आणि ज्यांची पुण्य संपत्ती जवळ आलेली आहे, त्यांना पुण्य संपत्ती कळलेली आहे, त्यांना मात्र बोलावं लागत नाही. लक्षात घ्या, कोटी जन्मांची पुण्य संपत्ती जरी गाठी असे राहती तरी घडी संतांची संगती सत्संगे भक्ती उल्हासे. कोटी जन्माची पुण्य संपत्ती असायला लागते तेव्हाच आपल्याला सत्संग करू शकतो. याला नाही बऱ्याच वेळेला तक्रार अशी असते की म्हणे आम्ही खूप त्यांना सारखं बोलतो पण काही तिकडे लक्ष देत नाही. कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल आहे त्या टायमाला कोटी जन्माची पुण्य संपत्ती असेल त्यांना बोलवं लागत नाही. लक्षात घ्या, म्हणजे आता बोलावं लागतं म्हणजे आपण आपली काय झालेलं आहे, पुण्य संपत्ती झालेली नाही. आणि ज्या टायमाला साधू संत ज्या टायमाला कीर्तनामध्ये नाचतात, आमची मीराबाई ती सुद्धा कीर्तनात नाचत होती. नाचूंगी 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 हरी गुण गावत नाचूंगी, 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 नाचूंगी नाचूंगी
नाचले भगवंत बरोबर नामदेव महाराज नाचले आणि नामदेव महाराज नाचता काय झालं देवाचा गळा पितांबर महाराज नाचत नाही झाले आणि आता देवाचा गळत नाही का आजही गळतो पण तसं नाचता आलं पाहिजे ऐसे लागे लगन मेरा होई लगन ऐसे लागे लगन मेरा होई ऐसे लागे लगन दत्त कपिल मुनी असे नाचता 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 काय झाले हरी स्वरूप होऊन गेले आपली सुद्धा अवस्था होती आपण नाचतो ना फक्त काय होतं त्यांना ते माहीत नाही कशामुळे नाचतो आपल्याला माहीत नाही आपण कशामुळे नाचतो कशामुळे असतो की आपल्याला साथीला आहे असा आहे इंटी प्रेम दाटिनी निरलोटीने प्रगटे रामरूप अशा अवस्था शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जाणूनी हरीच झाले या रे धरू हरिनाम तारू या रे धरू हरिनाम तारू भावाचा सागरू भय नाही भावाचा सागर म्हणजे काय पुनरुपी जनन पुनरुपी मरण ये संसार धरू सुतार कृपया भरी वारी मुरा भज गोविंदम भज गोविंद भज गोविंदम पुनरुपी जन्माय मरण किती वेळा जन्माला किती भावे भजी त्याला म्हटलेले आहे या रे धरू हरिनाम तारू भावाचा सागरू भय या भावाच्या सागरातून कोण कोण तरुण गेले हे महाराजाचा चौथ्या चरणा सांगतात देव पावायची गेलो तेथे देवाची होऊन गेले अशा प्रकारे शुभ यानिमित्त दत्त कपिल मुनी हरीशी जाणूनी हरीच झाले या रे धरू हरिनाम तारू आणि भवाचा सागरू बहिणी हे तरुण गेले म्हणून तुम्हाला आम्हाला सुद्धा ते बोलवतात अरे या या आणि भाऊ सागर करा तरुण जात आणि साधू संत गेले कुठे तिथे बरं का कुठे जिथून आले होते तिथे साधू संत गेले आनंदी राहिले साधू संत गेले आनंदी राहिले आणि कृतकृत्य झाले हरिनामे झाले कृतकृत्य हरिनामाने ते कृतकृत्य झाले तुकाराम महाराज म्हणतात कृतकृत्य झालं इच्छा केली ते पावलं काय इच्छा होती की भगवत स्वरूप होणं भगवंताच्या स्वरूपामध्ये मिळून जाणं ही त्यांची इच्छा होती त्याची इच्छा होती त्या पांडवाच्या आपण प्रमाणे भजन केलं
आहे